तर आपले परत स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 33 आहे आणि आज आम्ही मॅट्रिक्स अल्जेब्रा लिनियर अल्जेब्रा या टॉपिक पासून मॅट्रिक्सच्या रंकवर चर्चा करू आणि ज्या लेक्चर आम्ही सुरू केल्यापासून आम्ही आमच्या मागील लेक्चरमध्ये नमूद केली आहे. ही मॅट्रिक्सची रंक म्हणजे नॉनझिरो पंक्तींची संख्या किंवा त्याच्या कमी केलेल्या पंक्तीच्या एशेलॉन फॉर्ममधील पिव्होटची संख्या आहे. म्हणून हे म्हणजे ही पंक्ती कमी झालेली इक्लॉन फॉर्म खूप महत्त्वाची आहे. ती आम्हाला मॅट्रिक्सबद्दल बरेच काही सांगते आणि ही एक महत्त्वाची संकल्पना आहे जी या रंकबद्दल खूप अनुप्रयोगांमध्ये वापरली जाते. म्हणून मॅट्रिक्सची रंक ही पिव्होट्स संख्या आहे जे आपण आमच्या कमी केलेल्या पंक्तीच्या इक्लॉन फॉर्ममध्ये पाहतो. म्हणून उदाहरणार्थ आपण हे घेतो जे आधीच्या लेक्चरमध्ये वापरले गेले होते. आम्ही त्याची पंक्ती कमी केलेली इक्लॉन फॉर्म देखील पाहिली आहे जी येथे दिली जाऊ शकते. तर हे या मॅट्रिक्सचे पंक्ती कमी केलेले इक्लोन फॉर्म आहे. आणि आता काय आहे, आम्हाला येथे पिव्होट्स मोजणे आवश्यक आहे जेणेकरून एक मुख्य आहे आणि हे देखील मुख्य आहे आणि हे दोन मुख्य आहेत. म्हणून आमच्याकडे 1 ते 3 आहेत. या पंक्तीमध्ये येथे 3 पिव्होट्स आहेत. इक्लोन फॉर्म कमी केला आहे आणि म्हणून या मॅट्रिक्सची रंक 3 आहे. म्हणून 3 पिव्होट्स आहेत आणि मॅट्रिक्सचा रंक काही नाही कमी सलग इक्लॉन फॉर्ममध्ये हे अनेक पिव्होट्स आहेत जे 3 आहेत. या उदाहरणात या व्याख्येचा फक्त एक परिणाम म्हणून आपण सहज करू शकतो. हे स्पष्ट करा की m क्रॉस n मॅट्रिक्सची रंक n किंवा m पेक्षा जास्त असू शकत नाही. म्हणून n ही पंक्तींची संख्या आणि स्तंभांची संख्या आहे आणि रंक m किंवा n पेक्षा मोठा असू शकत नाही. तो कमीतकमी पेक्षा कमी असावा m आणि n. कारण स्पष्ट आहे कारण प्रत्येक पंक्ती किंवा प्रत्येक कॉलममध्ये एकापेक्षा जास्त पिव्होट्स असू शकत नाही. कॉलममध्ये जास्तीत जास्त एक पिव्होट्स असू शकते किंवा पंक्तीमध्ये जास्तीत जास्त एक पिव्होट्स असू शकते. एका पंक्तीमध्ये 2 पिव्होट्स असू शकत नाही. त्यामुळे अधिक कॉलममध्ये 2 पिव्होट्स अधिक असू शकत नाहीत. म्हणून आम्ही पिव्होट्सच्या संख्येबद्दल बोलत आहोत. म्हणून ती रंक मी पेक्षा मोठी असू शकत नाही. ती किमानी या nच्या किमान किंवा n त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि ही संख्या सोल्यूशन लिहा. हे विनामूल्य व्हेरिएबल्स जे येथे x2 आहेत आणि x5 देखील आहेत. म्हणून हे विनामूल्य व्हेरिएबल्स घेऊन आम्ही हे लिहू शकतो. हे x1 0 आहे. या x चे सोल्यूशन शून्याच्या बरोबरीचे आहे या फॉर्ममध्ये जे आपण आधीच पाहिले आहे. कारण आता आपण जे करणार आहोत ते आपण प्रत्यक्षात आहोत. आम्ही रंकच्या इतर व्याख्या शोधत आहोत कारण ती एकमेव व्याख्या नाही जी आम्ही पिव्होटच्या संख्येच्या टर्म्सने दिलेली आहे. म्हणून त्यासाठी आम्हाला इथे फक्त काही तयारी हवी आहे. म्हणून जर आता नोटीस आले तर केस 1 जर आपण हा अल्फा घेतला तर 1 आणि अल्फा 2 शून्याच्या बरोबर आहे. तर हे अल्फा निवडणे या सिस्टमचे एक उपाय असेल. मुळात आम्ही वेगवेगळ्या सोल्युशनचा शोध घेत आहोत जेणेकरून आम्ही घेत आहोत हे अल्फा 1 म्हणून 1 1 हा 1 म्हणून निवडत आहे. म्हणून हे x 0 च्या समान आहे म्हणजे 0 2 1 0 0 0 होईल. म्हणून हे आमच्या x चे सोल्युशन या सिस्टमच्या शून्याइतके आहे आणि नंतर हे 0 इतके आहे. हे इक्वेशन आम्ही या फॉर्ममध्ये लिहू शकतो. हे आम्ही आधी बोललो आहे की या मॅट्रिक्सचे हे प्रोडक्ट या x सह x येथे x1 x2 x3 x4 आणि x5 तर हे प्रोडक्ट आणि हे x सह आम्ही हे x1 म्हणून देखील लिहू शकतो आणि नंतर पहिला कॉलम आणि हे x2 दुसरा कॉलम x3 सेकंद तिसरा कॉलम x4 हा पुढे कॉलम x5 आणि हा पाचवा कॉलम 1 3 4 1 आणि हे शून्याच्या बरोबरीचे आहे. जेणेकरून हे मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट पाहण्याचा दुसरा मार्ग आहे जो आपण या वेक्टर फॉर्ममध्ये लिहू शकतो. तर आता हे असणे
आणि आम्ही जे निरीक्षण केले आहे की हे इक्वेशनच्या या सिस्टमचे एक सोल्युशन आहे वजा 2 4 x 1 आणि ते येथे 1 4 म्हणजे हे वजा 2 आहे आणि हे x 2 x 1 आहे आणि हे आपण 0 घेऊ शकतो, हे सर्व 0 आहे म्हणून आपण आता काय पाहिले ते वजा 2 टाइम्स C1 हा कॉलम आमच्या मॅट्रिक्सपैकी एक दर्शवितो म्हणून हा C1 वजा 2 C1 अधिक C2 0 च्या बरोबरीचा आहे म्हणून आम्ही किमान या संबंधातून काय पाहिले की हा कॉलम 1 आणि कॉलम 2 अवलंबून आहे. कॉलम 1 च्या टर्म्सने आम्ही हा कॉलम 2 इथे लिहू शकतो, तर कॉलम 2 म्हणजे कॉलम 1 च्या 2 टाइम्स नाही, जेणेकरून एक संबंध जे आपण थेट मॅट्रिक्समधूनच स्पष्टपणे पाहू शकतो, कारण जेव्हा कधीकधी हे पाहणे सोपे नसते. येथे चित्रात अधिक वेक्टर फक्त 2 वेक्टर होते म्हणून आपण सहज पाहू शकतो, जेणेकरून आपण पाहिलेले एक संबंध आहे की हे C2 कॉलम 2 काहीच नाही तर 2 टाइम्स C1 हे 2 कॉलम हे अवलंबून असलेले कॉलम आहेत. अजून एक निरीक्षण आमच्याकडे लवकर होईल. आता आम्ही आणखी एक केस घेऊ जिथे आम्ही हा अल्फा 2 1 आणि हा अल्फा 1 2 0 निवडू शकतो. याचा अर्थ आता या x चे आमचे सोल्युशन शून्याच्या बरोबरीचे आहे. या वजा 9.50 वजा 4 वजा 0.5 या व्हेक्टरसह एकाच्या समान आहे आणि हे एक आधीच दिले गेले आहे म्हणून पुन्हा हा पहिला कॉलम तिसरा आणि चौथा ते असे कॉलम आहेत ज्यात त्यांच्या कमी झालेल्या स्वरूपात पिव्होट्स आहेत म्हणून येथे x पुन्हा शून्याच्या बरोबरीने आहे. या निरीक्षणासह आम्ही आता उपाय सोडवू जेणेकरून सोल्युशन असे म्हणेल हे वजा 9.5 आणि नंतर येथे 0 आणि हे x3 म्हणजे उणे 4 आणि नंतर x4 वजा 0.5 आणि नंतर x5 1 आहे. त्यामुळे या संबंधाशी आता आपण काय पाहतो की हे उणे 9.5 आहे कॉलम 1 वजा 4 टाइम्स हा कॉलम 3 आणि वजा 0.5 कॉलम 4 आणि अधिक हा कॉलम 5 या 0 वेक्टरच्या समान असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये हा सर्व कंपोनंट 0 आहे किंवा आपल्याला मुळात हा संबंध मिळतो की C5 म्हणजे 9.5 अधिक 4 C2 अधिक 0.5 C4 म्हणजे आम्ही पुन्हा काय पाहतो की C5 येथे कॉलम 5 हे कॉलम C1 C3 आणि C4 वर अवलंबून आहे किंवा म्हणून यापूर्वीच्या प्रकरणातील हा कॉलम क्रमांक 2 हा आम्ही पाहिलेल्या कॉलम 1 च्या 2 टाइम्स वगळता काहीच नाही म्हणून हा कॉलम 2 अवलंबून आहे किंवा म्हणून आम्ही पाहिले आहे की कॉलम 5 अवलंबून आहे आणि ते या कॉलमवर अवलंबून आहे ज्यात मुख्य आहे. आणखी एक निरीक्षण जे आपण त्या वेक्टरपासून कमी झालेल्या इकलॉन फॉर्म मधून शोधू शकतो. येथे लाल रंगासह कॉलम क्रमांक 1 कॉलम क्रमांक 3 आणि कॉलम क्रमांक 4 त्यामुळे हे वेक्टर येथे सहजपणे त्या कमी केलेल्या फॉर्मवरून सहज सिद्ध होऊ शकतात की हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत की कमी स्वरूपापासून कोणी एकही याबद्दल बोलू शकते आणि आम्ही पाहिले की हे कॉलम त्या फ्री व्हेरिएबल्सशी अनुरूप आहेत. ते लिनियरली अवलंबून आहेत आणि हा जनरल परिणाम आहे केवळ या विशिष्ट उदाहरणासाठी नाही की ज्या कॉलममध्ये पिव्होट कमी स्वरूपात आहे ते नेहमी लिनियरली इंडिपेंडंट असतात आणि इतर कॉलम ज्यात हे फ्री व्हेरिएबल्स असतात किंवा जेथे त्यांना पिव्होट ते प्रत्यक्षात लिनियरली अवलंबून असतात. म्हणून आता आम्ही आमची व्याख्या पुन्हा लिहू शकतो जी या रंकसाठी म्हणते की हे काही नाही फक्त पिव्होट संख्या आहे, परंतु आपण लिहू शकतो इंडिपेंडंट कॉलमची संख्या म्हणून रंक इंडिपेंडंट कॉलमच्या संख्येशिवाय काहीच नाही, कारण हा कॉलम या कॉलमवर अवलंबून आहे म्हणून तेथे 3 आहेत इंडिपेंडंट कॉलम आणि ते मुळात या पिव्होट कॉलमशी संबंधित आहेत. म्हणून आता रंकची आमची व्याख्या मॅट्रिक्समधील इंडिपेंडंट कॉलमची संख्या काहीच नाही आणि पुन्हा तेच निरीक्षण जे आम्ही येथे कॉलम सह केले आहे, जे आम्ही सह करू शकतो म्हणून त्या रो जिथे आम्हाला हे पिव्होट मिळाले तेथे समान रो आहेत जे या मॅट्रिक्समध्ये इंडिपेंडंट आहेत.
म्हणून आम्ही ही व्याख्या देखील करू शकतो की रँक इंडिपेंडंट रोच्या संख्येशिवाय काहीच नाही आणि ते समान कॉलम आहेत कारण मुख्यतः पिव्होटची संख्या त्याच्या कमी केलेल्या स्वरूपात निश्चित केली जाते. तर आपल्याकडे जे आहे ते आम्ही आता दुसरी व्याख्या देऊ शकतो. मॅट्रिक्सची रँक म्हणजे लिनियरली इंडिपेंडंट पंक्तींची संख्या किंवा मॅट्रिक्समधील लिनियरली इंडिपेंडंट कॉलमची संख्या ही रँक आहे. आणखी एक व्याख्या आम्ही एका मिनिटात देणार आहोत. त्याआधी आम्ही फक्त या दोन स्पेस परिभाषित करतो. कॉलम स्पेस काहीच नाही तर दिलेल्या मॅट्रिक्ससाठी कॉलम वेक्टरचा कालावधी आहे. आम्ही त्याचे स्तंभ वेक्टर म्हणून घेतो आणि नंतर त्यांना स्पॅन करतो ज्यामुळे आपण त्याला कॉलम स्पेस म्हणतो कारण कोणत्याही वेक्टरचा कोणताही स्पॅन जो वेक्टर स्पेस आहे जो आपण आधीच्या लेक्चर्समध्ये पाहिला आहे तर या वेक्टरचे किंवा स्तंभाचे या वेक्टरचे स्पॅन देखील या एचे कॉलम वेक्टर एक वेक्टर स्पेस देखील बनवेल ज्याला आपण कॉलम स्पेस म्हणतो. त्यामुळे कॉलम स्पेस एक वेक्टर स्पेस आहे जे ईच्या स्तंभांच्या अंतराशिवाय काहीच नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे रो स्पेस स्पेस या पंक्ती वेक्टरच्या स्पॅनशिवाय काहीच नाही. समान कॉलमच्या जागेप्रमाणे जर आपण तेथे रो घेतल्या आणि त्यामध्ये ते पसरले तर ही जागा ज्याला आपण रो जागा म्हणतो आणि दुसरी व्याख्या जी आता ए मॅट्रिक्सच्या रँकसाठी आहे ती रोच्या जागेची डायमेन्शन आहे. कारण जेव्हा आपण ओळीबद्दल बोलत असतो उदाहरणार्थ या रोच्या जागेचे डायमेन्शन काय असेल तर डायमेन्शन लिनियरली इंडिपेंडंट पंक्तींची संख्या असेल त्या सेटमध्ये त्या कालावधीत. त्यामुळे लिनियरली इंडिपेंडंट रोची संख्या जी प्रत्यक्षात रँकसह पुन्हा व्याख्या आहे म्हणून येथे रोच्या जागेचे डायमेन्शन काहीही नाही. मॅट्रिक्समध्ये लिनियरली इंडिपेंडंट रोची संख्या किंवा कॉलम जागेचे डायमेन्शन त्यामुळे कॉलम जागेचे डायमेन्शन काहीही नाही. मॅट्रिक्समध्ये हे एक लिनियरली इंडिपेंडंट कॉलम आहेत म्हणून आमच्याकडे या तीन व्याख्या आधीच आहेत. आतापर्यंत रँक काहीही नाही परंतु त्याच्या कमी केलेल्या रो मधील इक्लोन फॉर्मची संख्या कमी झाली आहे. परिभाषा क्रमांक 2 मॅट्रिक्सची रँक म्हणजे काहीही नाही परंतु लिनियरली इंडिपेंडंट रोची संख्या किंवा मॅट्रिक्सच्या लिनियरली इंडिपेंडंट कॉलमची संख्या आणि डायमेन्शनच्या टर्म्सने आम्ही असेही म्हणू शकतो की रँक रोच्या जागेच्या डायमेन्शन शिवाय काहीही नाही किंवा च्या कॉलम जागेचे डायमेन्शन रँक न्युलिटी थेरम आहे जे आम्ही फक्त उदाहरणाच्या मदतीने निरीक्षण करू. त्यामुळे पुन्हा आम्ही त्याच उदाहरणासह पुढे कंटिन्यू राहू जेणेकरून आमच्याकडे हे येथे आहे आणि त्याचे कमी झालेले स्वरूप आमच्याकडे हे पिव्होट एलिमेंट्स आहेत. आमच्याकडे सोल्यूशन x 0 च्या बरोबरीचे होते जे या फॉर्ममध्ये लिहिले होते x1 x2 x3 x4 हे अल्फाच्या बरोबरीचे आहे. एक टाइम्स हे जनरेटर आणि अल्फा 2 वेळा दुसरे जनरेटर जे सोल्यूशन जनरेट करतात. तर येथे हे रँक 3 आहे कारण ती संख्या आहे लिनियरली इंडिपेंडंट रो किंवा लिनियरली इंडिपेंडंट कॉलमची संख्या किंवा आमच्याकडे हे 3 रँक आहेत. शून्यता म्हणजे काय हे लक्षात ठेवा. शून्यता शून्य जागेचे डायमेन्शन होते आणि येथे नल स्पेस म्हणजे या x चे सोल्यूशन सेट 0 इतके आहे. तर x चा हा सोल्यूशन सेट 0 च्या समान आहे. आपल्याकडे आहे डायमेन्शन 2 कारण हे दोन वेक्टर आहेत जे याचे कोणतेही सोल्यूशन जनरेट करू शकतात. एक सेट आणि हे दोन वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहेत. तर येथे ची शून्यता 2 आहे कारण यामुळे या मुक्त व्हेरिएबल्सची संख्या तंतोतंत आहे. जनरल इक्लॉन फॉर्म रो मध्ये कमी केली जाते किंवा पहिला आपण पुन्हा एकदा या उदाहरणाबद्दल बोलूया. म्हणून येथे आपल्याकडे रँक 3 आहे आणि ही शून्यता 2 आहे. जेव्हा आपण हे 2 ॲड करतो तेव्हा 3 अधिक 2 आम्हाला संख्या मिळेल. हे व्हेरिएबल्स येथे x मधील अज्ञात संख्या 0 च्या समान आहे. कारण स्पष्ट आहे कारण रँक येथे
इतर मुख्य संख्यांची संख्या निश्चित करते आणि ही शून्यता या ज्ञात पिव्होटच्या संख्येशिवाय काहीच नाही. म्हणून आम्ही प्रत्येक कॉलम उदाहरणार्थ येथे समाविष्ट करीत आहोत. येथे आमच्याकडे मुख्य आहे म्हणून ते येथे रँकमध्ये मोजले जाईल म्हणून येथे 1 प्लस 1 मध्ये 1 या प्लस 1 म्हणून आमच्याकडे 3 अंक आहेत कारण या 3 कॉलममध्ये पिव्होट्स आहे आणि या 2 कॉलममध्ये नाही. पिव्होट म्हणजे ते मोफत व्हेरिएबल्स असतील आणि ते काहीच नाही परंतु या शून्यतेमुळे हे येथे शेवटी ॲड केले जाते जे कॉलमची संख्या आहे किंवा x मधील अज्ञात संख्या b च्या बरोबरीची आहे. तर हे 3 अधिक 2 त्या 5 मध्ये ॲड करतील. या केसमध्ये आमच्याकडे जनरल 5 कॉलम आहेत. आम्ही हे कसे वाचू शकतो? शून्यता नल स्पेसचे डायमेन्शन नसून यापूर्वीचे 2 केस होते म्हणजे फ्री व्हेरिएबल्सची संख्या किंवा आमच्या नोटेशनमध्ये आम्ही मोफत व्हेरिएबल्सची ही संख्या n वजा r म्हणून घेतो कारण आमच्याकडे n कॉलम आहेत आणि r ही रो आहेत जिथे आमच्याकडे पिव्होट आहे. तर हे n वजा r किंवा हे r हे मूलतः मॅट्रिक्सचे रँक आहे कारण ही रो आहेत जिथे पिव्होट बसलेला आहे. म्हणून a ची रँक r आहे ती पिव्होट घटकांची संख्या आहे म्हणून येथे रँक r आहे आणि ही शून्यता n वजा r आहे. तर ही रँक न्युलिटी थेरम हे काहीच नाही परंतु असे म्हणतात की मॅट्रिक्सचा प्लस न्युलिटी आणि मॅट्रिक्सचा न्युलिटी म्हणून a प्लस या n वजा r ला मॅट्रिक्समधील कॉलमच्या संख्येत ॲड करणे आवश्यक आहे म्हणून याला रँक न्युलिटी थेरम म्हणतात. प्लसची न्युलिटी n च्या बरोबरीची असते. आता आपल्याला मॅट्रिक्सचा रँक सापडेल म्हणून या मॅट्रिक्सचा रँक येथे 3 0 2 2 आणि नंतर तर आपल्याला रँक शोधण्यासाठी काय करावे लागेल? आपल्याला रो कमी केलेल्या इकलॉन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावे लागेल. म्हणून या केसमध्ये आम्ही हे 2 0 सेट करण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये आम्ही 2 टाइम्स 1 रो ॲड करू आणि ते आम्हाला येथे 0 देईल. हे 42 जशी आहे तशी राहतील आणि इथे ते 24 आणि वजा हे 2 तर हे 28 असेल आणि मग आपल्याकडे 50 8 आहेत. आम्ही प्रत्यक्षात याच्या 2 टाइम्स जोडत आहोत. रो 1 आपण यामध्ये जोडत आहोत म्हणजे हे 24 होते आणि नंतर ते 28 होते. येथे 50 4 अधिक 2 अधिक 4 हे एक 50 8 आहे आणि त्याचप्रमाणे आपण येथे 7 ने गुणाकार करू आणि नंतर वजा करू म्हणून आम्हाला हे मिळेल. रो म्हणजे ही पहिला आहे. हे प्रतिक्रियेचे रोटेशन आहे की आम्ही हे घटक या 3 2 शून्याच्या खाली सेट केले आहेत. आता आम्ही हे घटक घेऊ आणि या रो 2 च्या मदतीने आता इथे उणे 21 दूर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पुढील स्टेप असेल. म्हणून पहिला रो आणि दुसरा रो जशीच्या तशी राहील आणि आता आपण हे 2 शून्य घालण्याचा प्रयत्न ॲड करू म्हणजे याचा अर्धा भाग आपण या रोमध्ये जोडत आहोत म्हणजे हे 0 होईल. हे देखील 0 होईल आणि हे देखील होईल 0. तर ही रो कमी झालेली इक्लॉन फॉर्म आहे आणि या रो मध्ये कमी इक्लॉन फॉर्ममध्ये आम्हाला आता पिव्होटची संख्या मोजावी लागेल. म्हणून आमच्याकडे एक मुख्य केंद्र आहे. आमच्याकडे दुसरा पिव्होट आहे 42 म्हणून येथे एकूण पिव्होट आमच्याकडे 2 आहेत आणि या मॅट्रिक्सची येथे रँक 2 आहे. म्हणून रँक मिळवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. आम्ही फक्त मॅट्रिक्स घेतो आणि ते रो कमी केलेल्या फॉर्ममध्ये रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर मुख्य संख्या मोजतो आणि ते मॅट्रिक्सचे रँक आहे. आपण आणखी एक उदाहरण घेऊ जेथे आपल्याला a चे रँक दिलेली आढळेल जी या 1 0 वजा 1 आणि 2 6 वजा 3 आणि वजा 3 1 4 4 4 5 म्हणून या मॅट्रिक्ससह आम्ही पुन्हा ते कमी केलेल्या इक्लॉन फॉर्ममध्ये रो कमी करू जेणेकरून पहिला आम्ही करू हे घटक शून्यावर सेट करा म्हणजे 2 आणि 1 जेणेकरून आपल्याला येथे 0 0 मिळेल. आता दुसरा मध्ये आम्ही त्यांना या 2 खाली 0 वर ठेवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून हा सेट 0 होईल आणि आता आम्ही येथे पिव्होट मोजू शकतो म्हणजे हा मुख्य आहे आणि हा मुख्य आहे आणि हे देखील येथे पिव्होट आहे. म्हणून आपल्याकडे 3 मुख्य आहेत या प्रकरणात आणि म्हणून या मॅट्रिक्स ची रँक 3 आहे.
डिटर्मिनंटच्या टर्म्सने हा रंक ठरवण्याचा आणखी एक मार्ग आहे, जेणेकरून आता आम्ही लवकरच सबमेट्रिक्सची पहिली व्याख्या देऊ. समजा हे ए ऑर्डर इन क्रॉस इन चे कोणतेही मॅट्रिक्स आहे तर ए पासून काही रो आणि काही कॉलम सोडून मिळवलेल्या मॅट्रिक्सला सबमेट्रिक्स म्हणतात. म्हणून मॅट्रिक्स दिले आहे, आम्ही काढून टाकू पहिला रोला तिसरा कॉलम म्हणूया, मग जे काही हे मॅट्रिक्स बाकी आहे ते ए सबमेट्रिक्स आहे, किंवा आम्ही अधिक रो अधिक कॉलम काढू शकतो. त्यामुळे काही लहान रो आणि काही कॉलम काढून सबमेट्रिक्स असे काही कॉलम काढून टाकले जाऊ शकतात. म्हणून येथे रंक परिभाषित केले आहे, हे या डिटर्मिनंट कडून देखील परिभाषित केले जाऊ शकते. कारण इन एम क्रॉस एन मॅट्रिक्स ए मध्ये रंक आर आहे. हे रंक आर असेल जेव्हा फक्त आणि जर मध्ये आर क्रॉस आर सबमेट्रिक्स असेल तर स्क्वेअर नॉन झिरो डिटर्मिनंट असलेले सबमेट्रिक्स असतील. म्हणून आता आपल्याला या दिलेल्या मॅट्रिक्स आर क्रॉस आर सबमेट्रिक्समधून बाहेर पडायचे आहे, ज्यात नॉन झिरो डिटर्मिनंट आहे. आर प्लस एक किंवा अधिक रोच्या प्रत्येक स्क्वेअर सबमेट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण मॅट्रिक्सपासून सुरुवात करावी लागेल. जर उदाहरणार्थ 2 बाय 3 मॅट्रिक्स असेल तर 2 बाय 2 सबमेट्रिक्स आणि ते सर्व 0 आहेत का ते आम्हाला पाहावे लागतील. मग आपल्याला एका स्तरावर जायचे आहे आणि त्यामुळे आम्हाला आता एका विशिष्ट प्रकरणात नॉन झिरो डिटर्मिनंटसह हे सबमेट्रिक्स पाहावे लागेल. जेव्हा स्क्वेअर एन क्रॉस एन मॅट्रिक्स असेल तर त्याला रँक एन असेल जर डिटर्मिनंट 0 च्या बरोबरीचा नसेल. म्हणून आपल्याकडे एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याचे डिटर्मिनंट 0 च्या बरोबरीचे नाही तर त्याला पूर्ण रँक आहे. म्हणून रँक एन आहे कारण निर्धारक 0 असल्यास निर्धारक स्वतः 0 नाही. मग आपल्याला ऑर्डर एनच्या एका वेगळ्या सबमेट्रिकमध्ये कमी करावे लागेल. आम्हाला ऑर्डर एनचे सर्व सबमेट्रिक आणि ते सर्व 0 असल्यास त्यांचे डिटर्मिनंट तपासावे लागेल. मग आपल्याला रिड्यूस करण्यासाठी आणि वजा 2 वगैरे करावे लागतील. परंतु उदाहरणार्थ हे n वजा 1 सबमेट्रिक अगदी एकामध्ये नॉन झिरो डिटर्मिनंट आहे. मग रँक असेल की n वजा 1 आणि 0 मॅट्रिक्सची रँक 0 आहे कारण आमच्याकडे येथे उदाहरण नाही. हे सबमेट्रिक्स नॉन झिरो डिटर्मिनंट कोणत्याही सबमेट्रिक्ससह आम्ही अगदी एका पातळीपर्यंत देखील घेतो कारण सर्व नोंदी 0 आहेत. म्हणून या सर्व सबमेट्रिक्स तुम्ही जे काही ऑर्डर घ्याल ते डिटर्मिनंट 0 असणार आहे. म्हणून याला आपण 0 मॅट्रिक्सची रँक 0 म्हणतो. हे साधे उदाहरण घेईल जे 3 1 2 आणि 6 2 4 आणि 3 1 2. तर या उदाहरणात आपण हे पाहू शकतो की हे ए चे डिटर्मिनंट 0 आहे जे स्पष्टपणे दिसत आहे कारण 3 1 2 आणि हे ओ देखील 3 1 2 आहे. म्हणून याचा डिटर्मिनंट आहे 0 असेल. म्हणून ज्या डिटर्मिनंट 0 आहे याचा अर्थ आता रँक 3 असू शकत नाही कारण आम्हाला हे 3 बाय 3 मॅट्रिक्स मिळत नाही. तो नॉन झिरो असावा, डिटर्मिनंट नॉन झिरो असावा तर रँक 3 असेल. म्हणून आता रँक 3 पेक्षा कमी होईल. म्हणून आता आपण सबमेट्रिकचे ऑर्डरच्या सबटमेट्रिकचे डिटर्मिनंट 2 बाय 2 तपासावे. म्हणजे जर आपण हे 2 2 ने घेतले तर उदाहरणार्थ सबमेट्रिक्सचा आपण ही एक दुसरा रो तिसरा कॉलम आणि तिसरा रो सोडून हे घेतो. म्हणून आपल्याकडे हा डिटर्मिनंट आहे आणि आता येथे डिटर्मिनंट 6 वजा 6 असेल तर पुन्हा 0. आम्ही इतर कोणतेही 1 2 2 4 आणखी एक मॅट्रिक्स घेतो हे देखील 0 आहे. जेव्हा आम्ही डिटर्मिनंट घेतो तेव्हा कोणताही डिटर्मिनंट आम्ही हे 6 4 6 आणि हे 4 3 आणि 2 घेतो तर इथेही 12 वजा 12 0 आहेत. त्यामुळे या मॅट्रिक्समधून आम्ही 2 ते 2 ऑर्डर घेतो कोणताही डिटर्मिनंट उत्तर 0 आहे. तर सर्व 2 बाय 2 सबमेट्रिकमध्ये 0 डिटर्मिनंट असतात आणि हेच कारण आहे आम्ही येथे आता आपल्याला ऑर्डर 1 चा हा डिटर्मिनंट शोधायचा आहे.
पण तरीही तो एक नॉन-झिरो मॅट्रिक्स आहे. म्हणून जे काही व्हॅल्यू आहे आमच्याकडे असे आहे की त्या बाबतीत रँक 1 असणे आवश्यक आहे कारण ते नॉन-झिरो मॅट्रिक्स नाही. म्हणून येथे रँक 1 आहे आणि या दोन उदाहरणात आम्ही दुसरे उदाहरण घेतो जिथे आम्ही पुन्हा तपासतो की त्या डिटर्मिनंट 0 आहे. म्हणून जेव्हा डिटर्मिनंट 0 असेल तेव्हा रँकची मॅट्रिक्सच्या ऑर्डरपेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक आहे. एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणून A चे रँक 3 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि या प्रकरणात आम्ही देखील निरीक्षण करतो. उदाहरणार्थ हा डिटर्मिनंट आपण 1 3 2 4 घेतो आणि व्हॅल्यू 0 च्या बरोबरीचे नाही 4 वजा 6 वजा 2 म्हणजे हे 0 च्या बरोबरीचे नाही म्हणून आमच्याकडे एक सबमॅट्रिक्स आहे ज्यांचे ऑर्डर 2 च्या मॅट्रिक्सचे डिटर्मिनंट ज्यांचे डिटर्मिनंट नॉन-झिरो आहे आणि तेथे आपण आता ठरवू शकतो की रँकला किती रँक आहे 2 असेल. जरी रँक मिळवण्याच्या पूर्वीच्या प्रक्रियेपेक्षा थोडे अवघड असले तरी जिथे आम्ही इक्लोन फॉर्म मध्ये कमी केली आणि नंतर आम्ही सहजपणे ओळखू शकतो की येथे काय रँक आहे. आपल्याला डिटर्मिनंटच्या या वेगवेगळ्या ऑर्डर पाहणे आणि तपासणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट नॉन-झिरो आहे का? उदाहरणार्थ हे सोपे होते. आम्ही सहजपणे पाहिले आहे की या सबमॅट्रिक्सचे शून्यावर डिटर्मिनंट आहेत म्हणून रँक 2 आहे. जर आपण येथे आयडेंटिटी मॅट्रिक्स घेतला तर एक आपल्याला माहित आहे की येथे डिटर्मिनंट 1 शून्यापेक्षा समान नाही आणि म्हणून या मॅट्रिक्सचा रँक 3 आहे. या कन्क्लूजन पर्यंत आपण ज्याला त्या रँकच्या विविध व्याख्यांपैकी एक म्हणजे पिव्होटची संख्या पाहिले आहे. रो मध्ये इक्लोन फॉर्म कमी झाला. दुसरा एक लिनियरली इंडिपेंडंट रोचा क्रमांक होता. तेथे अनेक लिनियरली इंडिपेंडंट कॉलम होते आणि आम्ही कॉलम जागेच्या डायमेन्शनबद्दल देखील बोलू शकतो जे काही नाही परंतु रो जागेचे रँक डायमेन्शन आहे जे रँक आहे आणि आम्ही डिटर्मिनंटच्या टर्म्सने रँकवर देखील चर्चा केली आहे. तर हा रेफरन्स येथे वापरला गेला आहे आणि तुमचे याकडे लक्ष आहे यासाठी धन्यवाद.